मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आगामी काळात पोलीस भरती लवकरच होईल. याच पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला गणितामध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क्स घ्यायचे असेल, म्हणजे पूर्ण म्हणजे 25 पैकी 25, ठीक आहे, जर घ्यायचे असेल, हे गुण घेणे शक्य आहे. कसं? तर त्याच्या मागे काय कारण आहे, कुठले घटक आपण प्रायोरिटी बेसिसवर प्रिपेअर करायला पाहिजे, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण मार्क्स घेता येईल आणि त्याच वेळेत मी जे सांगतो तेवढेच टॉपिक जरी केले तुम्ही, तरी तुमचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला घेता येईल. बाकीचे टॉपिक्स तुम्ही वेळ मिळाला तर प्रिपेअर करा, पण मी जे टॉपिक तुम्हाला सांगतो आहे ते टॉपिक प्रायोरिटी बेसिसवर करा. म्हणजे एकदम पहिली तुमची तुमचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे जे मी टॉपिक सांगतो ते. कारण त्यावरून आता मागच्या मी 5 ते 6 वर्षाचे पेपरचं अनालिसिस केलं आणि सर्व जिल्ह्यांचे केले, नागपूर पासून भंडारा, गोंदिया वगैरे, मुंबई वगैरे सगळे सगळे जेवढे जिल्हे आहेत त्यांच्या पेपरचं अनालिसिस केलं. तर माझ्या अशा निदर्शनात आलं की काही जे टॉपिक्स आहेत ते अगदी रिपिटेटिव्ह आहेत, म्हणजे त्यांची नेहमी 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 जास्तीत जास्त प्रमाणावर रिपीट होतात. म्हणून मग त्या टॉपिक्सला आपल्याला जास्त प्राधान्य देणे जरुरी आहे. तर चला पाहूया कोणते ते टॉपिक्स आहेत. आता सिलेबस म्हटल्यानंतर मित्रांनो हे सगळे टॉपिक असतात, पण यात आपल्याला सगळ्यांना प्राधान्य द्यायचं का नाही द्यायचं? सगळ्यात पहिली प्रायोरिटी मी आता जिथे रेड कलरने हायलाइट करतो यांना पहिली प्रायोरिटी द्यायची तुम्हाला. त्रिकोणीय संख्या, याच्यावर क्वेश्चन येते म्हणजे येतेच, ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन येतो. सहमूळ संख्या काय असते हे पण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन जरी नसला तरी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही अभ्यासून घ्यायची आहे. कारण याचा भाग, याचा लसावी मसावी काढायसाठी आपल्याला काम पडतो, ठीक आहे. त्यानंतर गुणाकाराचे नियम हे नेहमी आपल्याला पाहिजेतच पाहिजे. गुणाकाराचे नियम, वजाबाकीचे नियम, है ना. त्यानंतर स्थानिक किंमत, याच्यावर तर डायरेक्ट क्वेश्चन येत असतो. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. आणि त्यानंतर ह्या कसोट्यात मी त्याला डबल काय ट्रिपल स्टार देतो तुम्हाला, ठीक आहे. ट्रिपल स्टार मित्रांनो याच्यासाठी, कारण कसोट्या ह्या अशा असतात तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतो, पण त्या व्यतिरिक्त याचा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला उपयोग करता येईल. आता काल एक मी व्हिडिओ टाकला होता, त्यात एक पहिलाच क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर पहिलाच त्या पेपरमध्ये 2023 चा क्वेश्चन पेपर होता तो, प्रश्नपत्रिका होती, त्यातला पहिलाच क्वेश्चन जो की आपण कसोटीच्या हेल्पनी न सॉल्व्ह करता, क्वेश्चनला सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट कसोटीचा यूज करून आपण त्याला आन्सर करू शकतो. समजले का? आणि याच्यावर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, बरोबर आहे. चल, एवढे टॉपिक्स तर तुम्हाला करणेच आहे. त्यानंतर ही एक महत्वाची संख्या आहे मूळ संख्या, याचं फक्त तुम्हाला मिनिंग समजून घ्यायचं आहे ना, याचा फॉर्म काय असतो. मूळ संख्याचा मी तुम्हाला फॉर्म लिहून देतो, 6n+1 किंवा 6n-1 या फॉर्म मध्ये नेहमी मूळ संख्या असते, ठीक आहे. तर ही तुम्ही अभ्यासून घ्या थोडीशी. आता मी सगळे व्हिडिओ कॉन्सेप्च्युअल प्रत्येक व्हिडिओ मी टाकतोच आहे, कॉन्सेप्टही टाकेल, त्यानंतर त्याचे सोल्युशन्स पण टाकेल, क्वेश्चन्स पण करेल, आणि मागील वर्षी आलेले क्वेश्चन पण आपण यात करूया. त्यासाठी तुम्हाला चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक पहा, मी जे रेड कलर देतोय याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आणि इनडायरेक्ट याचं काम पडतो आपल्याला. लसावी मसावी, समजले का? लसावी मसावी खूप महत्वाचा, याच्यावर डायरेक्ट काही क्वेश्चन येतो, इनडायरेक्ट येतो. अपूर्णांक खूप महत्वाचा, खूपच महत्वाचा, अपूर्णांकावर क्वेश्चन डायरेक्ट येतात. सिम्प्लिफिकेशन साठी हाही एक महत्वाचा टॉपिक आहे, ठीक आहे. घातांक याला सोडता येत नाही, आता हे टॉपिक्स तुम्हाला घ्यावंच लागते. वर्ग आणि वर्गमूळ, ठीक आहे, हे टॉपिक्स महत्वाचंच आहे, वर्ग आणि वर्गमूळ. सरासरी 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 सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा हे पण महत्वाचं आहे, ठीक आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे एकच, सरळ व्याज चक्रवाढ व्याजवर जास्त दोन्ही करून तुम्हाला याच्यावर फोकस करायचा आहे. एक क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, ठीक आहे. चला, म्हणजे याला सोडायचं नाही. आता तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल की सर याला करायचं कसं, म्हणजे आम्हाला क्वेश्चन देतात पण सॉल्व्ह होत नाही, आम्हाला समजत नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ताण घ्यायचा नाही, मी आहे. मी तुमचे सगळे व्हिडिओ टॉपिक वाईज वन बाय वन रोज घेऊन येईल, ते मराठीत आणि पोलीस भरती लेवलवर. तर टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुलच ताण घ्यायचा नाही. त्याच्यानंतर पहा महत्वाचं,
हे सूट कमिशन याच्यावर प्रश्न जनरली येत नाहीत. ठीक आहे. काम काळ वेग खूपच महत्वाचं आहे. त्यातनी सगळ्यात महत्वाचं नळ आणि टाकी. ठीक आहे, आपल्या याच्यासाठी. आणि रेल्वे. ठीक आहे, रेल्वे. हे दोन प्रश्न, हे त्यातले दोन घटक हे अगदी महत्वाचे आहेत. ठीक आहे, रेल्वेवरचे प्रश्न, स्पीड टाइम डिस्टन्स आणि हे रेल्वेवरचे. त्यानंतर टाइम अँड वर्कचं ही क्वेश्चन तुम्हाला खूप महत्वाचे आहे. बोट अँड स्ट्रीमवर जनरली आपल्या याच्यात दिसत नाही. ठीक आहे, बाकीच्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला दिसतात. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण अगदी अगदी महत्वाचा. म्हणजे याचा तर तुम्ही, मी 3 स्टार देतो याला, सगळ्यात महत्वाचं. ज्याला 3 स्टार दिले म्हणजे त्यांनी प्रायोरिटी बेसिसवर तुम्हाला करायचं आहे. वयवारी हाही प्रश्न येतो, याच्यावर येतो. पण गुणोत्तर आणि प्रमाण तुम्ही जर केलं तर ऑटोमॅटिकच वयवारी होते. भागीदारीवर कधी क्वेश्चन येतो, कधी येत नाही तुमच्या. ठीक आहे, क्षेत्रफळावर क्वेश्चन येतो एक. ठीक आहे, क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ मध्ये कोणतं येतं, सर्कल. घनपड वगैरे, क्यूब, घनपडावर क्वेश्चन थोडे कमी येतात. संख्याशास्त्र, नंबर सिस्टमवर तुम्हाला जास्त क्वेश्चन येतात. नंबर सिस्टमवर जास्त क्वेश्चन येतात. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री वगैरे कुठं दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर भूमिती, जॉमेट्री मधले प्रश्न पहा मित्रांनो. यातही जॉमेट्री मधला सगळ्यात महत्वाचा असतं स्क्वेअर म्हणजे चौकोन. याच्यावर येतं वर्तुळावर. आणि पायथागोरस सिद्धांत तुम्हाला करून ठेवायचाच आहे. बरोबर आहे, पायथागोरस सिद्धांत सोडवून ठेवायचा नाही. बरोबर आहे. त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार, मग ते त्रिकोणही तुम्ही करून ठेवायचं. एवढे टॉपिक जर तुम्ही केले मित्रांनो, एवढे टॉपिक जर तुम्ही केले, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. याचे जर तुम्ही हे जर करून ठेवले तर तुमचे हे प्रायोरिटी बेसिस झाले. आता बाकी जे टॉपिक्स मी सोडले मित्रांनो, ते टॉपिक्स तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करायचं. पण मी जे स्टार मार्क करून दिलेले टॉपिक हे करायचे म्हणजे करायचेच. याच्यावर दरवर्षी पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि प्रश्न काही खूप असे अवघड नसतात, है ना. खूप अवघड नसतात, एकदम इझी वालेच प्रश्न असतात. पण आपल्याला त्याची कॉन्सेप्ट माहित पाहिजे, त्याचं बेसिक माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, बेसिक आणि कॉन्सेप्ट माहित पाहिजे. आणि त्याला शॉर्टकट कसं करायचं, शॉर्ट मेथडही आपल्याला माहित पाहिजे. कारण आपल्याकडे मग वेळच उरत नाही, है ना. शॉर्ट ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो का नाही, ट्रिक्सही पाहिजे आपल्याकडे. पण त्या कशा, तर त्या ट्रिक्स तुम्हाला कशा माहित पडतील, तर मी याच चॅनलवर सगळ्या ट्रिक्स आणि कॉन्सेप्ट तुमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट, काय पोलीस भरतीसाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. याचं कारण असं की मी एक उपक्रम चालू केला, कारण पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात, है ना. त्याच्यामुळे ग्रामीण भागातले असल्या कारणानं, थोडा गरिबी असल्या कारणानं त्यांना क्लासेसला येणे, क्लासेसची फी सपोर्ट करणे शक्य होत नाही. म्हणून हे सगळे उपक्रम मी तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. आणि ही प्रॉमिस आहे. त्यासाठी टायमिंग काय दिलं मित्रांनो, 4 वाजता तुम्हाला रोज, 4 वाजता 4 PM डेली रोज लाईव्ह युट्यूब चॅनलला लाईव्ह राहायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट टाइम जर चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी सगळे टॉपिक्स तुम्हाला, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि जीके, हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करून दे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.